परी ज्ञान योगेश्वराचे कवी वालिका सारिका मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपेव सविना श्री उर्वशी सेतिरी साधिपती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जगा उंढरी. तिथे बस चौथी. तिकडे ब्रह्म असा विचार करून त्या समासाकडे पाहायचं. ब्रह्म पावन बघून झालं, माया बघून झाली. आज पुन्हा ब्रह्म निरूपण समर्थ आपल्याला सांगणार आहे. आज थोडा वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. आपल्याला थोडा काळाचा जर अभ्यास आपण केला तर आपल्याला जसं आता सध्या आपण सारखे म्हणतो आहे 5000 वर्षापूर्वींचा आपला रामाच्या जन्माच्या ठिकाणी मंदिर हवं, ही गोष्ट आज आता 5000 वर्षांनी आपल्याला पाहायला मिळते. आपण भाग्यवान वगैरे वगैरे. तर आता 5000 वर्षाचा काळ असं म्हटलं की आपल्याला असं वाटतं खूप आहे. आणि मग थोडीशी तुलना केली की शिवाजी महाराज आणि समर्थ 350 वर्षापूर्वीच झाले. 5000च्या तुलनेत आत्ता झाले. अगदी माऊली ज्ञानेश्वर माऊली 750 वर्ष झाली. अरे 5000च्या तुलनेत खूपच आहे. हे आपल्या लक्षात यावं म्हणून आपल्याला काळाचा विचार आणि त्या कॅलेंडरवर वरच्या बाजूला युगाब्ध लिहिलेलं आहे. आपण काय एवढा या गोष्टीचा अभ्यास करत नाही की युगाब्ध म्हणजे काय. त्याचा उलगडा समर्थाने या समासाच्या सुरुवातीलाच केला आहे की 4 युगांचा आपण विचार करतो आपल्याकडे. त्रेतायुग, कृतयुग, द्वापारयुग आणि आपलं आत्ता चालू असणारं कलियुग. या कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष आहे. म्हणजे कलियुग सुरू झालं ते फक्त 5125 आपल्या कॅलेंडरवर युगाब्ध लिहिलेलं असतं. आत्ता सध्याचे आपल्याला सोयीचं व्हावं म्हणून आपण सगळ्या जगात चाललेलं जे कॅलेंडर आहे ते इसवी सन वापरतो आहे. तो आपला आत्ता 2024 आहे, पण युगाब्ध 5125 आहे. म्हणजे त्या 4,32,000 वर्षांमधली फक्त 5125 वर्ष झाली आहेत ज्या रामाचा विचार आपण आत्ता करतो आहे. आणि जन्मभूमी आपल्या ताब्यात घेऊन आपल्याला मंदिर बांधायला सरकारी किंवा न्यायालयाकडून आपल्याला परवानगी मिळाली वगैरे वगैरे. तर असा काळाचा विचार केला तर कधी कधी तो काळ आपल्याला असं वाटतं की अरे काय 5000 वर्ष झाले, 4,32,000 अशी तुलना करतो तेव्हा. पण शिवाजी महाराज, समर्थ, ज्ञानेश्वर माऊली यांचा विचार करायला लागलो 750 वर्षाची पूर्वीची भाषा काय कळणार आम्हाला. तर काळाचा जो विचार आहे तो आपला असा तौलनिक स्वरूपाचा असतो. सगळीकडे एकच हिशोब लावून आपल्याला चालत नाही. म्हणून तो आपल्याला अंदाज यावा याच्यासाठी का आपण नेहमी शब्द कालाय तस्मै नमः म्हणजे काय ह्या गोष्टीशी आपला जोडलेला आहोत, परंतु त्याचा विचार किंवा काळाप्रमाणे वर्तावे. काळ बदलला आहे, चालू काळाला काय हवं आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन असायला हवं. आता आपल्या पिढ्यांमधलं अंतर पाहिलं की चालू पिढीमधलं जे काही चाललेलं असतं ते आपल्याला सगळ्याला आवडत नाही. मग आपण त्याला कालाय तस्मै नमः की ठीक आहे काय चाललं आहे ते चालू दे, जसा काळ आहे त्याप्रमाणे वागावं लागतं असं आपण म्हणतो. तर तो शब्द नेमका काय आहे, हे काळाचं जे मोठेपण आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. किंवा आणखीन एक शब्द आपण फार सातत्याने वापरतो, आमच्या काळी असं नव्हतं. आता तो आमच्या काळी म्हणजे काय, तर आमच्या काळी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला काय होतं ते खूपच चांगलं होतं आणि हे आत्ता फारच वाईट आहे असं आपल्याला म्हणायचं असतं. तर असं जो काळाचा विचार आपण करतो तो पहिल्या 4 ओव्यांमध्ये समर्थाने प्रत्येक युग हे किती कालावधीचं आहे ते आपल्याला सांगितलं आहे. आणि त्याच्यामधल्या त्या काळाचा विचार करून मग ब्रह्माकडे आपल्याला आणलं आहे. ह्या काळाचा विचार का करायचा, तर हे असं प्रचंड आवाढव्य सगळं प्रकरण आहे. 4 युग आणि त्याची वर्ष ते आपण त्याचा हिशोब जो समर्थाने सांगितला आहे तो एक माहितीपुरता तसंच्या तसं आहे की नाही याच्यात शिरायचं काही कारण नाही. काळ फार मोठा आहे एवढं कळण्यापुरताच त्याचा खरा म्हणजे आपल्याला विचार आहे. ते म्हणतात कृतयुग 17,28,000 वर्षांचं होतं. 17,28,000 त्याच्यापेक्षा 4,32,000 कमी केले की त्रेतायुग होतं. ते होतं 12,96,000.
त्याच्यापेक्षा 4,32,000 कमी केली तर 8,64,000 द्वापारयुग होतं. आपल्याला द्वापारयुग म्हणजे कृष्ण, त्रेतायुग म्हणजे राम, एवढं आपल्याला माहिती आहे की कधी झाला. तर इतकी वर्ष त्याला झालेली आहेत. आणि आत्ता जे कलियुग चाललेलं आहे ते 4,32,000 आहे. त्यातल्या त्यात आपण देवाचे आभार मानूया की कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे आणि त्याच्या चौपट देवाचं युग आहे. त्यामुळे आत्ताच परिस्थिती अशी काही अवघड झालेली आहे की अजून लाखो वर्ष आपली जायची आहेत. आणि काय घडेल आपल्या, तर 4,32,000 कलियुगाची झाली की प्रलय होईल आणि मग पुन्हा कृतयुग सुरू होईल. अशा प्रकारचा विचार, त्याच्यामध्ये आपले किती जन्म होतील, काय काय होईल, तर ते काही आपल्याला थोडक्यात काय की हे हिशोबाच्या पलीकडलं आहे एवढं आपल्याला कळावं, यासाठी सगळा अंदाज दिला आहे. आणि इथून पुढे आणखीन असं दिलं आहे की हे सगळं एक सायकल होते ना 4 युगांची, या सगळ्याची मिळून 43,20,000 वर्ष होतात. ही एक सायकल म्हणजे विष्णूचा एक दिवस, पुन्हा एवढी सगळी वर्ष म्हणजे त्या विष्णूची रात्र. आणि मग असं मग ब्रह्मदेवाची किती, मग विष्णूची किती, मग त्या ह्याची देवीची किती, असे हिशोब पुढे 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 जातात. प्रत्येक वेळेला एवढं सगळं व्हावंच लागतं. आता हे काय, याला म्हणजे अंतच नाही. थोडक्यात आपल्या दृष्टीने विचार केला की काळ ही मोजण्याची आपल्या दृष्टीने गोष्ट नाही. आपण आपला अंदाज यावा एवढ्यापुरतं ती वर्ष मोजतो. आणि सोयीचं म्हणून आपण आता इसवी सन स्वीकारला आहे आणि त्या इसवी सणाप्रमाणे आपण वागतो. तर एकूण ही अशी परिस्थिती पहिल्या 5-6 ओवींमध्ये समर्थाने आपल्याला सांगितले. आणि त्या काळाचा जसा आत्ता आपण विचार केल्यावर अंदाज देता येत नाही आहे, हे आपल्या लक्षात आलं. अरे बापरे, एवढी वर्ष, आणि एवढी वर्ष एकदा झाल्यावर ब्रह्मदेवाचा दिवस, पुन्हा एवढी वर्ष, मग त्याची रात्र, मग परत विष्णू, हे काय आवाक्या बाहेरचं आहे. अगदी तसंच परब्रह्माचं आहे. हे सांगण्यासाठी एवढं सगळं सांगितलं नाही ना. नुसतं सांगितलं असं की परब्रह्म हे अफाट आहे, मोजता येणार नाही आहे, तर नसतं कळलं. तर काळाचा अंदाज दिला 5-6 ओव्यांमध्ये. आणि मग काळ कसा आपल्याला अंदाजच घेता येत नाही की कसं काय, ब्रह्मदेवाचा दिवस कसा मोजायचा, विष्णूचा दिवस कसा मोजायचा. आपलं आयुष्य ते किती 60-70 वर्ष. आपण सुरुवातीला म्हटलं की आपण अगदी जुनं म्हणतो आहे, तरी माऊलींना 750 वर्ष झाली. 5,000 वर्षाचा हिशोब आत्ता आपल्याकडे आहे. असा सगळा विचार केल्यावर आपल्याला कळतं की हे फार अफाट गोष्ट आहे. काळाची मोजणी आपल्याला काही सामान्य दृष्टीनं आणि सामान्य विचारांनी करता येणार नाही. आणि मग वाक्य ते टाकतात परब्रह्माचं असंच आहे. बरं, परब्रह्म पण असंच अफाट आहे. तेही आपल्याला देता येत नाही, घेता येत नाही, दाखवता येत नाही, सांगता येत नाही, असं आहे. आता हे जर असं आहे तर मग जसं देवांच्या बाबतीत आपण म्हणतो की कोण मोठा हे कळत नाही. परवा आपल्याकडे अक्षरा घ्यायला जण आल्या होत्या आणि मी आपलं विचारते त्यांना कसा आहे तो अनुभव, कसं वाटतं, सगळेजण स्वागत करतात ना. तर एकाने सांगितलं की अहो सगळ्या घरांमध्ये आमचं स्वागत झालं, पण एका घरामध्ये त्या बाईने की आम्हाला घरात घेतलं नाही. म्हटलं हो का, मग काय होतं तिचं म्हणणं. तर म्हणाली मी काही रामभक्त नाही आहे, मी कृष्ण भक्त आहे, तर मला काही तुमच्या अक्षरा नको. म्हटलं ठीक आहे, तिला बिचारीला माहिती नाही की राम आणि कृष्ण एकच आहे. देव ही संकल्पना एकच आहे. कोणी राम म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतो, कोणी इतकी अनंत म्हणतात तसे देव 33 कोटी आपल्याकडे आहेत. म्हणजे जेवढी माणसं तेवढे देव आहेत म्हणायला हरकत नाही. कारण आमची देव संकल्पना अशीच आहे की चराचरात देव भरलेला आहे. सगळीकडे ईश्वर आहेच आहे. म्हणजे दगड असला तरी त्याच्यात देव आहेच, फुलात पानात सगळीकडे देव भरलेला आहे, अशी आपली हिंदूंची संकल्पना आहे. त्यामुळे तिला ते नसेल कळलं म्हणून तिने नसेल आत घेतलं. पण अजूनही असा विचार कुठेतरी क्वचित का होईना व्यक्त केला जातो असं आपल्याला दिसेल. त्यामुळे या परब्रह्माचा विचार किंवा देवाची संकल्पना सांगताना आपल्याला त्याचं हे असं सगळीकडे तो आहेच आहे हे कळण्यासाठी अशा वेगवेगळ्या संकल्पना वापराव्या लागतात. पण जेव्हा असा विचार कुठेतरी ऐकायला मिळतो आपल्याला, तेव्हा लक्षात येतो की अरे अजूनही लोकांना देव ही संकल्पना लक्षात येत नाही आहे. तो सगळीकडे कसा भरलेला आहे आणि तेच ते परब्रह्म आहे. या परब्रह्मानेच हे सगळं जर विश्व तयार झालेलं आहे, सगळीकडे तो आहेच आहे, तर मग माया म्हणजे वेगळं काय, ती पण त्यांनीच तयार केली आहे. मग मायेला मात्र आपण मायेत अडकणं असं म्हणतो. आधीचा समास आपला अभ्यासच झाला आहे आणि पुढला समाससुद्धा ब्रह्ममाया असा एकत्रित अभ्यासायचा आहे. त्यामुळे हे ब्रह्ममाया प्रकरण दोन्ही ईश्वरानेच निर्माण केलं आहे. जसं आपण म्हणतो ना की चांगली वाईट माणसं म्हणजे काय, अमुक एक माणूस चांगला आहे, सज्जन आहे, असं आपण म्हणतो. आणि त्याचं नावसुद्धा घेऊ नका असं म्हणतो. आता दोन्ही देवानीच निर्माण केली. बरं, हा ज्याला चांगलं आपण म्हणतो आहे तोही कधी कधी आपल्याला गैर वागताना आढळला तर लगेच आपल्या मनाला वाईट वाटतं की अहो चांगला होता, काय त्याला कोण संगत भेटली, कोण राहील.
म्हणजे सगळं चांगल्या वाईटाने भरलेलं हे जग आहे. हे जे आहे ते मायेचं रूप आहे आणि सगळीकडे ईश्वर रूपाने आपल्याला पाहायला भगवंत शिकवतो आहे की सगळीकडे चांगलं असू दे वाईट असू दे सगळ्यात ईश्वर आहे असं माना. असं आपल्याला दोन्ही दृष्टीने हे करायचं आहे. आणि मग कल्पांत होईल म्हणजे ही सगळी सर्कल पूर्ण होईल त्यावेळेला पुन्हा ईश्वराचं युग सुरुवात होईल. या आशेवरती आपण ह्या कालाची गणना म्हणतात तशी करूया. पुढल्या काही ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला म्हणजे पहिल्या 5 ओव्यांमध्ये आत्ता म्हटलं तसं काळाचा महिमा सांगितला आणि लगेच त्याला जोडून परब्रह्म पण 5व्या ओळीपासून सांगितलं. आणि मग त्यांनी हे जे दृश्य विश्व आहे हे माईक आहे असं सांगताना ते म्हणाले एक आणखीन शब्द लक्षात घ्यायचा की ते अशाश्वत आहे. जे माईक आहे जे मायेनी म्हणजे भगवंतानीच निर्माण केलं आहे पण ते अशाश्वत. आता त्या भगवंतानी निर्माण केलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला विचाराने 2 भाग पाडायचे आहेत की एक शाश्वत आणि एक अशाश्वत. त्यालाच आपण काही वेळा सार असार असं म्हणतो. म्हणजे जे काही सार आहे ते म्हणजे ईश्वर आहे. जे असार आहे अशाश्वत आहे सारखं बदलणार आहे त्याच्यामध्ये ते परिवर्तन होत आहे हे जे सगळं आहे ते सगळं अशाश्वत आहे. तुम्ही आम्हीसुद्धा आपल्यात परिवर्तन होतं. आपण अशाश्वत आहोत. आज आहोत उद्याचं माहिती नाही. अशी जी गोष्ट आहे ते सगळं माईक आहे. आणि असं हे माईक जे आहे अशाश्वत जे आहे ते असार आहे ते काढून टाकायचं ते बाजूला करायचं आणि जे उरेल ते आत्मज्ञान ते ब्रह्मज्ञान तो परब्रह्म अशा प्रकारचा विचार पुढल्या 6व्या ओळीपासून आपल्याला समर्थ सांगतात 18व्या ओळीपर्यंत. आणि मग एकदा आपली ही संकल्पना पक्की झाली की आपल्या लक्षात येतं की अनेक ठिकाणी ही संकल्पना आपल्याला दिसते. फक्त दासबोधातच असं नाही. आपण अथर्वशीर्ष म्हणतो तमेव सर्वं खलु इदं ब्रह्म असं म्हणतो. ते काय आहे की तू सगळीकडे ब्रह्मरूपाने भरलेला आहे. श्रुतीने पण त्याचं वर्णन केलेलं आहे की सगळीकडे व्यापक सगळीकडे भरून राहिलेलं आहे. हे सगळं जे आहे ते ब्रह्म तूच आहे. सगळ्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं. मग त्याला नाव परमात्मा म्हणा परमेश्वर म्हणा ब्रह्म म्हणा आत्मा म्हणा काही म्हणा. जे दाखवता येत नाही ही गोष्ट खरी पण त्याच्याशिवाय जागा नाही आहे हे पण खरं आहे. आता असं आहे की तुम्ही आम्ही सगळेजण आपल्याला सुख हवं असतं दुःख कोणाला नको असतं. कुंतीचं ठीक आहे तिने दुःख मागितलं भगवंताजवळ पण आपण चुकूनसुद्धा ही चूक करणार नाही की भगवंत खरंच आपल्यासमोर आला तर आपल्याला दुःख दे असं आपण मुळीच म्हणणार नाही. तर आपल्याला सुखाची प्राप्ती हवी असते आणि माणसाची ती सारखी धडपड असते हे मिळावं. सुखासाठी आपलं सगळं करतो. मुलांना आपण घरामध्ये लहान असताना अभ्यास कर. मला आठवतं आहे मी एक 10-12 वर्षापूर्वी पहिल्यांदाच अमेरिकेत गेले तर जावेकडे माझी मुलगी आणि जावेची मुलगी माझी मुलगी मोठी होती आणि जावेचा मुलगा लहान होता. तर माझी जाऊ त्या मुलासाठी हे बघ तू अभ्यास कर. तू अभ्यास केला नाहीस तर भारतातले तुझी भावंडं इथे तुझी बॉस होतील. तर गमतीचा भाग जाऊ दे पण असा विचार आपण मुलांवर काय करतो की तुला आनंद हवा आहे तुला सुख हवं आहे तुला ऐश्वर्य हवं आहे तुला जे जे काही हवं आहे अभ्यास कर. हे आपल्याला लहान बाळ मग ते सुख कशात आहे. ह्या ज्या सगळ्या आपल्या सुखाच्या कल्पना आहेत ना त्या आत्ता सांगितल्यासारख्या अशाश्वत आहेत. हे सगळं आहे म्हणजे मला कायम सुख मिळेल असं जर असेल तर ती आपली समजूत भ्रामक आहे. तसं काही नाही आहे. 4 इयत्ता शिकणारासुद्धा लोक त्याला डोक्यावर घेतात कारण त्याच्याजवळ काहीतरी विशेष कर्तृत्व असतं. आपण रामकृष्ण परमहंसांचं नेहमी उदाहरण घेतो. एवढे मोठे स्वामी विवेकानंद उच्च विद्या विभूषित पण त्या दक्षिणेश्वरच्या पागलपूजनाच्या पायाशी बसले होते. आपल्या दृष्टीने शैक्षणिक पात्रता 0 परंतु त्यांनी या क्षेत्रामध्ये असं काही केलं होतं की त्यांच्या तोडीचं कोणी नव्हतंच असं आपल्या लक्षात आहे. त्यामुळे शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण सुख म्हणतो त्या सगळ्या गोष्टी अशाश्वत आहेत. म्हणजे घ्यायचं नाही का तर तसं नाही ते सगळं करायचंच पण ते करता करता आपल्याला नेमकं काय हवं आहे. आपण नरदेह घेऊन आलेलो आहोत तर आपली सुखाची जी संकल्पना आहे ती सुखाची संकल्पना शाश्वत सुखाची आहे का ती आपण तपासायची. मग शाश्वत सुख कुठे मिळेल तर सार काय ते निवडायचं म्हणजे परब्रह्म काय ते समजून घ्यायचं. तिथे आपल्याला शाश्वत सुख आहे. आपण कधी कधी म्हणतो बघा आज इतकं समाधान झालं ते जे असतं ना ते समाधान अगदी टॉप ऑफ द वर्ल्ड म्हणजे त्याला आता गणतीच नाही. जसं मी नेहमी सांगते की गोंधळल्याची काकडती एकदा तरी अनुभवावी. ते जे सुख मिळतं ना त्याला तोडच नाही. ते शाश्वत सुख आहे. तसंच्या तसं पुन्हा गेलं तर तसंच मिळणार आहे.
शाश्वत सुखाची डेफिनेशन ही आहे की तोच अनुभव जर आपण पुन्हा घेतो तेव्हा तितक्याच प्रमाणात आपल्याला तो आनंद मिळाला पाहिजे. बाकी आनंद आपण आता तपासून बघितलं तर आपल्याला कळेल. व्यक्तीमधून, प्रसंगातून किंवा वस्तूंमधून मिळणारा जो आनंद आहे तो तसाच्या तसा नाही आपल्याला मिळत. बासुंदीचा पहिला कप छान वाटतो, छान झाली आहे, आणखी हो घाल ना, आवडते मला. दुसरा, तिसऱ्याला नको म्हणतो, चौथ्याला समोर नको, आणि आता खूप एक कृपा कर मी आता नाही घालणार असं आपण म्हणू. का? अगं आवडते ना तुला. नाही, त्या सगळ्या आनंदाला शाश्वत नाही म्हणता येत. त्या वस्तूंमधून, व्यक्तींमधून, प्रसंगामधून, परिस्थितीमधून मिळणारं जे काही सुख, समाधान, आनंद आहे तो शाश्वत नाही आहे. म्हणून मग आता ही ब्रह्माची कल्पना ही अशा पद्धतीनेच उलगडून दाखवावी लागते, नाहीतर ब्रह्म म्हणजे काय कळणार. मग शाश्वत आनंद आहे ते ब्रह्म आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. प्रत्यक्षात हे असं सगळं जसं आपल्याला हवं आहे तसा आनंद मिळण्यासाठी संत मंडळी बसलेली आहेत. ती आपल्याला शाश्वत सुखाचा आनंद देतात. अर्थात आपण समर्थांच्या भाषेत बोलायचं झालं तर करंटे आहोत. दिला आहे संतांनी आपल्याला शाश्वत सुखाचा आनंद कुठे मिळेल त्याचा मार्ग आखून दिलेला आहे. पण आपण करंटे कसं की ह्या अशा प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करताना आपले डोळे मिटतात, ऐकताना आपले डोळे मिटतात. म्हणून समर्थ आपल्याला करंटे म्हणतात की नाही, हे सगळं आहे, परंतु ते घेण्यासाठी जी काही आपली कुवत हवी, आपल्याला जे ते आवडायला हवं, तिथे शाश्वत आनंद आहे ते पटायला हवं, असं होत नाही. आपण तात्कालिक सुखामध्येच रमतो, त्याच्यातच आपल्याला आवडतं. पूय पंक्तीचे किडे, काय शब्द वापरतात ना, की अगदी चिखलातले किडे आहात तुम्ही, करंट आहात तुम्ही, की दिला आहे मार्ग चांगला कुठला, शाश्वत सुख कुठे मिळेल सांगितलं आहे, पण नाही, अन्य सुखामध्येच आपल्याला आवडतं. त्या चिखलात खेळणाऱ्या डुकराची गोष्ट नेहमी सांगतात की त्या डुकराला एक साधू बुवा रस्त्यात जात होता आणि त्या डुकराला त्याला कळेल अशा भाषेत म्हणाला, अरे कशाला या चिखलात गाडीत लोळतो आहेस, तुझा ना मागचे जन्म खूप चांगले होते रे, मला दिसत आहेत, तू आधीच्या जन्मात अतिशय चांगला होतास, तो काय हे तुझं झालं असं तो झालं. तर मला काय छान आहे की चांगलं वाटतं आहे मला, कारण त्याला त्याच्यातच आनंद आहे. शेवटी ते डुकराचा तो जीव आहे, त्याला चिखलातच आनंद होणार. तसं आपलं झालेलं आहे. आपण शाश्वत सुखाच्या शोधामध्ये आहोत असं पण म्हणतो, पण ह्या अशाश्वत गोष्टीतल्या आनंदातच आपण राहतो. त्या पूय पंक्तीचे किडे म्हणतात तसंच आपलं आहे. पण मानवी जीवनापुढे जे संतांनी आपल्याला सांगितलं आहे शाश्वत सुखाचा मार्ग, परब्रह्माचा मार्ग, त्याचं ज्याला कोणाला चिंतन करायचं आहे त्याच्यापुढे 3 प्रश्न उभे राहतात. पहिला प्रश्न असा असतो की मूलभूत जे अंतिम सत्य आहे किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो आहे, परब्रह्म म्हणतो आहे, त्याचं खरंच स्वरूप काय आहे. ठीक आहे, देता घेता सांगता बोलता दाखवता येत नाही आहे, पण त्याचं मूळ स्वरूप काय, असा एक प्रश्न या मार्गाने जाणाऱ्यांच्या मनामध्ये येतो की आम्हाला सांगा परब्रह्माचं खरं स्वरूप काय आहे. मग त्याचा विचार आपल्याला करायला लागतो. दुसरं आहे की हे परब्रह्माचं स्वरूप व्यक्ती म्हणून म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, तर आपल्यामधलं आपल्याला थोडं कळतं. जर विचार करून सांगितलं तर यापूर्वी पण आपण बोललो आहे की आपलं जे चैतन्य आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. आता आपण आपल्या शरीराच्या सगळ्या इंद्रियांचं नीट नेटकं सगळं राहावं म्हणून छान काय हे करतो, प्रयत्न करतो. जरा जरी काही गडबड झाली की लगेच कोणाची तरी मदत घेतो, डॉक्टरांकडे जातो. पण या चैतन्याबद्दल आपण काय करतो, काहीच करत नाही, काही कळण्याची आवश्यकताच नाही असं आपल्याला वाटतं. ते जे चैतन्य आहे ते आपण जन्माला आल्यापासून आपल्यामध्ये आहे. आपली ही सगळी इंद्रिय काम करणार आहेत तोपर्यंत ते असणार आहे, किंबहुना उलटं म्हणूया, ते चैतन्य जोपर्यंत इंद्रियांना शक्ती पुरवणार आहे तोपर्यंत ती इंद्रिय काम करणार आहेत. चैतन्य इंद्रियांना शक्ती पुरवायचं थांबलं की शरीर थांबणार आहे. हे सगळं आपण जाणतो, पण त्या स्वरूपाबद्दल आपण काय विचार करतो. मग चैतन्य म्हणजे काय, मग आपले विचार सुरू होतात. तर तो एक दुसरा प्रश्न या मार्गाने शाश्वत ब्रह्म, परब्रह्म ज्याला जाणून घ्यायचं आहे त्याला दुसरा प्रश्न पडतो की हे नेमकं विश्वाचं स्वरूप काय आहे. व्यक्तीचं स्वरूप आपल्याला कळलं, पिंडाचं स्वरूप आपल्याला कळलं की हे चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे, चैतन्य म्हणजे विश्व. तर या विश्वाचं काय आहे, या विश्वामध्ये पण अशी एक शक्ती आहे की हे विश्व ती चालवते. जसं आपल्यामधली शक्ती आपलं देह चालवते आहे, तसं या विश्वामध्ये पण शक्ती आहे की ते विश्व चालवते आहे. त्याचं स्वरूप काय आहे. आणि तिसरं त्यांनी असं म्हटलं की जीवात्मा, जीव आणि आत्मा. आपल्याला आता कळलं जीव 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 जातो म्हणजे काय होतं, आत्मा तर जात नाही, आत्मा आहेच, तर जीव जातो म्हणजे देह जातो.
आणि आत्मा असतोच, तर दुसरं रूप धारण करून दुसरं शरीर धारण करून पुन्हा येतो. अशी ही जन्ममृत्यूची सारखी चक्र चालू असतात. तर हे जीव आणि आत्मा यांचं नेमकं स्वरूप काय आहे? गीतेमध्ये आपल्याला असं म्हटलं आहे की हे जे आत्मा किंवा ब्रह्म किंवा चैतन्य आपल्या देहामध्ये आहे, तर देहाचं सुखदुःख या आत्म्याला लागतं. आता त्या आत्म्याला जर काही नाही आहे, तो निर्गुण निराकार आहे, तर त्याला आपल्या देहाचं दुःख कशाला लागायला हवं? परंतु सत्संगाचा जसा परिणाम आहे ना, तसं याचा पण परिणाम आहेच. त्यामुळे देहाशी संग झाला की त्याला देहाचे जे गुणदोष ते त्याला पण लागतात. आणि बोलीभाषेमध्ये आपण ते नेहमी बोलतो बरं का, आत्मा तृप्त झाला. आत्मा कसा काय तृप्त होईल? आत्म्याला काही तृप्तता किंवा भूक लागणं शक्यच नाही आहे, पण म्हणताना आपण म्हणतो. तर हे देहाचं जे तृप्तपण आहे ते आत्म्याला पण लागतं, किंवा देहाचं जे दुःख आहे ते आत्म्याला पण दुःख सहन करावं लागतं जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत. तर त्याचं नेमकं स्वरूप काय ते पण थोडक्यात आपल्याला कळायला हवं. असं या ईश्वराचं, परब्रह्माचं एका अर्थाने जीव, जगत आणि जगदीश असं वर्णन करतात. तर याचं स्वरूप आपल्याला जायचे 3 प्रश्न आहे. म्हणजे जीव, जगत आणि जगदीश या 3 गोष्टींचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. मानवी जीवनाचा अर्थ समजणं म्हणजे या 3 गोष्टी समजणं आहे. म्हणजे मी कुठून आलो, मी कुठं जायचं आहे मला, किंवा मी का आलो. प्रत्येकाच्या येण्याला काहीतरी भगवंतांनी कारण देऊन पाठवलेलं आहे. तेवढं काम आपलं पूर्ण झालं की तो आपल्याला घेऊन जाणार आहे. त्यामुळे काय कारणाने त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे या सगळ्याचा विचार याला केला आहे. शंकराचार्यांनी हे सगळं स्तोत्र रूपामध्ये आपल्यासमोर ठेवलं आहे. शंकराचार्यांचं स्तोत्र आहे ब्रह्मज्ञान नामावली. आता स्तोत्राचा, कवितेचा एक चांगला हे असतं की खूप साऱ्या गोष्टी थोडक्या शब्दामध्ये मांडता येतात. कवितेचं कारण तेच, आपल्याला कविता पटकन का आवडते, तर कविता थोडक्यामध्ये सगळा भाव सांगणारी असते, त्यामुळे ते आपल्याला आवडते. तर आचार्याने पण या ब्रह्मज्ञानावली मालामध्ये ह्या सगळ्या ब्रह्माचा विचार केला आहे. कोटी कोटी ग्रंथांचं 4 ओळीमध्ये पटकन सांगता येतं अशा प्रकारचं. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिवे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. खरं या ओळीमध्ये सगळं आलं. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, आत्ता सांगितलं तसं की ज्या ज्या अशाश्वत गोष्टी आहेत त्या मिथ्या आहेत. माया सगळी मायेने, पण ते परब्रह्मानेच निर्माण केलं असल्यामुळे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. किंवा ज्या भगवंताचा किंवा ज्या परब्रह्माचा आपण विचार करतो आहे तो आपल्याला या मायेत राहूनच करायला हवा आहे, म्हणून त्या मायेचा पण विचार करायला लागतो. नाही तर मग गेले असते सगळेच बिचारे हिमालयात निघून, ते काही नकोच आपल्याला इथलं, असं नाही. यात राहूनच आपल्याला काय करता येईल. त्यामुळे निरनिराळ्या कोट्यावधी संतांनी, कोट्यावधी ग्रंथांमधून जो विचार आपल्याला सांगितला आहे तो शंकराचार्यांनी अर्ध्या ओळीत सांगितला. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव नापरः. आणि मग ते पुढे म्हणाले की हे वेगळं नाहीच आहे. जीव आणि ब्रह्म असं वेगळं करायची आवश्यकता नाही आहे, कारण ते ब्रह्म जाणायचं असेल तर देहाशिवाय जाणताच येणार नाही आहे ना. त्यामुळे त्याला एकच म्हणायला हवं, असं त्यांनी थोडक्यामध्ये आपल्याला सांगून टाकलं. आता जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, अंतिमतः हेच आपल्याला सारखं सारखं स्वतःला पटवून घ्यायचं आहे. आणि एकीकडे जीव ब्रह्माहून वेगळा नाही असं पण आपल्याला सांगितलं. याचा अर्थ काय, तर ह्या जीवात्मा आणि परमात्म्याचं अद्वैत आहे. अगदी छान मिळून गेलेले आहेत. असं नाही म्हणता आपण हृदयाकडे हात देतो आत्मा म्हणताना, म्हणजे तो फक्त इथेच आहे असं नाही आहे. तो अगदी नखामध्ये सुद्धा आहे, आपल्या सगळ्या शरीरभर तो आहेच आहे. त्यामुळे जीव आणि आत्मा हे सगळं असं पार एकत्र झालेलं आहे, मिसळून गेलेलं आहे. आणि असं असल्यामुळे आपल्याला ते निर्गुण ब्रह्म, शाश्वत ब्रह्म हे फक्त समजूनच घ्यावं लागतं आहे. नाही तर इतकं मिसळलेलं आहे. असं आहे की 2 कडधान्य एकत्र आली तर आपल्याला वेगळी करता येतील, 2 पिठं एकत्र आली तर वेगळी कशी करणार, नाही करता येणार. तसं आहे हे. आता जीव ब्रह्मैक्य झालेलं आहे, त्या जीवाला आणि ब्रह्माला वेगळं करता येत नाही. हे अंतिम सत्य आहे, ह्याच्यात काही बदलच होणार नाही. मग तो फक्त विवेकादी विचारांनी आपल्याला समजून घेण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. जसं आचार्यांनी आपल्याला सांगितलं तसं तैत्तिरीय उपनिषदामध्ये पण हाच विषय त्यांनी केला आहे. आणि त्यांनी म्हटलं की ज्याच्यापासून विश्वाची निर्मिती झाली किंवा विश्वाची धारणशक्ती, आपण ब्रह्मा विष्णू महेश असं त्यांना नाव देतो आपल्याला सोयीचं व्हावं म्हणून, पण या सगळ्यांमध्ये एकमेव ब्रह्मच भरलेला आहे. म्हणा तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश, एकाने निर्मिती केली, एकाने त्याला सांभाळलं आणि एकाने नाश केला असं आपण म्हणतो. पण हे सगळं जे की आहे
ते ब्रह्मचैतन्य तिरुपुरुषामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. याचा उल्लेख का करायचा, तर सगळ्यांचं सांगणं एकच आहे हे कळण्यासाठी. बाकी आपल्याला काही त्यामुळे ब्रह्म कळलं आहे अशातला काही भाग झालेला नाही आहे. पण सर्व ग्रंथ आपल्याला अशीच गोष्ट सांगत आहेत की जी गोष्ट शाश्वत आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि मग समर्थ त्यातल्या त्यात अलीकडले आणखीन आणि शिक्षक म्हणून त्यांनी जरा सोपी भाषा वापरून आपल्याला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जी उपनिषदांची भाषा आहे किंवा आचार्यांची भाषा आहे ती विद्वानांना कळणारी आहे, परंतु तुम्हाला सामान्यांना कसं कळेल, तर समर्थ आपल्याला सोपं सांगतात की जे डोळ्यांनी पाहता येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानाने आपल्याला ऐकायला येत नाही, मनाने सुद्धा आपल्याला संपूर्णपणाने त्याचा विचार करता येत नाही, पण ज्याच्या सहाय्यानं डोळे पाहतात, ज्याच्या सहाय्यानं कान ऐकतात, ज्याच्या सहाय्यानं आपण विचार करतो ते ब्रह्म. डोळ्यांनी पाहता येत नाही आपल्याला, कानाने ब्रह्माचं काही कळणार नाही, कितीही आपल्याला प्रवचनं ऐकायला मिळू देत, काही नाही फरक पडणार. पण कानाचं काम कोण करतं, कोणामुळे होतं, ते ब्रह्म आहे. डोळ्यांनी मी पाहते पण डोळ्यांना पाहण्याची शक्ती कोण देतं, ते ब्रह्म आहे. असं समर्थ सोपी भाषा वापरून आपल्याला सांगतात की जे काही आपण करतो आहे त्याच्या मागे लागणारी जी शक्ती आहे ती नुसत्या इंद्रियांच्या शक्तीने मिळत नाही, त्याला इंद्रियांची शक्ती अपुरी पडते. त्या इंद्रियांना डोळ्यांचा डोळा, कानांचा कान असं समर्थाने म्हटलं की कानाचा कान व्हायला लागतं. मग कानाचा कान म्हणजे कोण, तर ते परमात्मा, तो परमेश्वर, ते ब्रह्म असा विचार केला. नाहीतर मग आपण कानाने ऐकतो असं म्हणतो, पण कानाने ऐकतो तर मग कान सगळा जागेवर दिसतोय तरी आपण काहीच ऐकायला येत नाही ना. मग ती ऐकण्याची शक्ती आणखीन कोणीतरी देणारा कानाचा कान आपल्यामध्ये आत आहे, डोळ्याचा डोळा आपल्या आतमध्ये आहे, त्याला आपल्याला शोधावं लागतं. याचा अर्थच असा आहे की एक ब्रह्म आणि म्हणजे दृश्य जग आणि एक अदृश्य किंवा आत्ता म्हटलं शाश्वत आणि अशाश्वत असे आपल्याला दोन स्वतंत्र टेबल करून भाग करता येतात. की एक शाश्वत म्हणजे काय, मग त्याची नावं खाली घ्यायची आणि त्याची जी सगळी लक्षणं आहेत त्याच्याबरोबर उलटी लक्षणं या मायेची आहेत. तुम्ही जर बेलसऱ्यांचा दासबोध किंवा पांगारकरांचा दासबोध काढलात तर एक पानभर 35-36 लक्षणं सांगितली आहेत, सगळे असेच की जी ब्रह्माची लक्षणं आहेत त्याच्याबरोबर उलटी मायेची लक्षणं, की मायेतलं सगळं दिसतं हे दिसत नाही, अशा पद्धतीने सगळी उलट अर्थाची दिली आहेत. वाचला टाकता की आपल्या लक्षात येतं की अरे हो हे सगळं आपल्याला कळलं. मग ब्रह्म कळलं का असा प्रश्न विचारला किंवा नाही ते अजून कळायचं आहे, पण ब्रह्ममाया म्हणजे काय आहे ते समजलं. आता आणखीन असं आहे की त्या ईश्वराचं रूप पाहताना वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायचा. ते म्हणतात की ब्रह्माचं प्रतिबिंब, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आपल्याला कळतं, छान पौर्णिमेचा चंद्र आकाशात आहे, पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं आहे, तसं म्हणाले ब्रह्माचं प्रतिबिंब मायेत पडलं की त्याला ईश्वर रूप म्हणायचं. परत एकदा वाक्य सांगता, ब्रह्माचं प्रतिबिंब मायेत म्हणजे दृश्य जगात पडलं की त्याला ईश्वर म्हणायचं. आता सगळीकडे ब्रह्म आहे, त्याचं प्रतिबिंब तुम्ही आम्ही सगळे ईश्वर रूप आहोत. आपण कॉलेजमध्ये असताना लॉजिकचा पहिला धडा जो यायचा ते असंच ना की मानव मर्त्य आहे, सॉक्रेटिस मानव आहे म्हणून सॉक्रेटिस मर्त्य आहे, अशी 3 विधानं दिली जायची आपल्याला आणि त्याच्यावरून लॉजिक शिकवलं जायचं. तसं इथं आहे की हे जे सगळं आहे त्या ब्रह्माचं प्रतिबिंब ह्या मायेत पडतं. मायेत म्हणजे दृश्य जगात. मग दृश्य जगात प्रतिबिंब पडतं म्हणजे जे जे आपल्याला दिसतं आहे ते सगळं प्रतिबिंबच आहे आणि मग ते जे आहे ते ईश्वर रूप आहे. म्हणजे मायेमध्ये असणारी प्रत्येक गोष्ट पण ईश्वर रूपच आहे. मग हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टींकडे पाहताना सगळीकडे ईश्वर दिसतोय का हे लक्षात घ्यायचं. दुसरं असं आहे की जर का हे प्रतिबिंब ब्रह्माचंच प्रतिबिंब अज्ञानात पडलं तर जीव आहे, मायेत पडलं तर ते आपल्याला ईश्वर कळला, पण आपलं अविद्येत किंवा अज्ञानात पडलं तर मात्र तो जीव म्हणजे आपण जीवाचा आणि स्वाभाविकच आत्म्याचा विचार वेगळा वेगळा करतो. आता आधी म्हटलं आहे आपण की जीव ब्रह्म ऐक्य झालेलं आहे, दोन्ही एकत्र मिसळून गेलेलं आहे, पण ते अजूनही जर आपल्याला वेगळं दिसत असेल तर ते झालं जीवरूप आणि मिसळून गेलेलं आहे ते प्रतिबिंब म्हणून आपण बघतोय म्हणजे ईश्वर रूप बघतोय. तर मग आपल्याला सांगता जर आलं नाही तरी ब्रह्म कळला आहे असा त्याचा अर्थ होईल. तर असा या ब्रह्ममायेचा हा एकत्रित खेळ आहे. या जीव जगत परमेश्वर याला आणखीन एक सोपा विचार आपल्याला सांगितला आहे. याला सत्ता असं म्हणतात. 3 प्रकारच्या सत्ता आहे. एक प्रातिभासिक सत्ता आहे,
एक व्यावहारिक सत्ता आहे आणि एक पारमार्थिक सत्ता आहे. या शब्दावरून आपल्याला जीव जगदीश जरा पटकन कळेल. व्यावहारिक सत्ता म्हणजे जीव, कळतो शब्द आपल्याला. नेहमी उदाहरण देतात अंधाराचं, दोरीचं. अंधारामध्ये दोरी असते, हां, परंतु ती दोरी साप वाटते दुरून बघणाऱ्याला. बरं, साप ह्या गोष्टीचं भय माहिती आहे आपल्याला आणि त्यामुळे कशाला काय माहिती नाही बाबा, साप वाटतोय खरा. त्यामुळे ते जे काही आहे ती भास आहे, तो नक्की आपल्याला माहिती नाही आहे. त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात, की केवळ साप असेल असं वाटणं. मग जरा जाणकार येतो, धैर्यवान येतो, हिंमत दाखवणारा येतो आणि तो म्हणतो चल चल बॅटरी आहे माझ्याकडे, बघूया काय ते. आणि मग आपण जवळ आहेत त्याच्या दोरी काय. पण दुरून बघणाऱ्याला ती प्रातिभासिक भास आहे असं वाटतं, ती प्रातिभासिक सत्ता. पण दुसरी अशी सत्ता असते की आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना अनुभवता येणारी गोष्ट आहे, ती जी आहे त्याला व्यावहारिक सत्ता म्हणजे. की अगो मी डोळ्यांनी पाहिलं आहे असं आपण एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देतो, की मला माहिती आहे, मी नुसतं ऐकीव नाही सांगा, मी पाहिलं आहे. ते जे पाहणं असतं ती व्यावहारिक सत्ता असते. आणि दोरी आहे का साप आहे, दोन्ही सत्ता नाश पावतात. सगळीकडे परब्रह्मच आहे. तो साप असला तरी मला काही कळणार नाही आहे, ती दोरी असा जो विचार करणारा आहे त्याची जी त्याचा आत्मज्ञानानीच ती जी आहे ती पारमार्थिक सत्ता आहे. की भय नावाची गोष्ट नाही, दोरी आहे का साप आहे का काय, काहीच संबंध नाही. असं जेव्हा आहे तेव्हा त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. म्हणजे त्याचं खरं शुद्ध रूप जे आहे ते ईश्वर रूप आहे असं ज्याला वाटतं. आणि मग आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे असं वाचताना असं वाटतं काय सांगतायत, साप आहे का दोरी आहे. ते बरोबर साप जर असेल तर ते दाखवेल ते साप काय आहे त्याचं काय. असं नाही आहे. ज्याला ईश्वर रूप दिसतंय ना त्याला तो साप खरं. अहो, त्या वाघिणीचं दूध शिवाजी महाराजांना हवं होतं. ही परीक्षा जरी समर्थाने घेतलेली असली तरी त्या वाघिणीच्या त्या ह्याच्याशी जाऊन शिवाजी महाराजांनी प्रार्थना केली आहे की माझ्या गुरूंसाठी मला तुझं दूध हवं आहे. आणि त्या वाघिणीने शांतपणानं दूध दिलं आहे. चित्रात आपण पाहतो आणि खोटंच आहे असं मानायचं काय करणं. ही जी काय आहे ना ही पारमार्थिक सत्ता आहे महाराजांजवळ, की जे म्हणू ते घडणार आहे. ईश्वर रूप ज्याला दिसतं त्याला भय नाही वाटत. कल्याण स्वामींना नागाने दंश केला, विड्याची पानं आणायला गेलेला असताना त्या नागराजाला समर्थाने प्रार्थना केली की त्यांनी काय तुझं वाईट केलं आहे, तू काय त्याला डंख केला आहेस, त्याचं विष तू काढून घे. आणि त्या नागिणीने विष काढून घेतलं. ही पारमार्थिक सत्ता आहे त्या संतांची. हे त्यांनाच जमू शकतं. काय होणार आहे माहीत नाही, आपल्याला काही कळतच नाही, हे जीवाचं काम. हे आम्ही सगळं असं म्हणलं कारण आम्हाला त्याच्यात ती सत्ता पारमार्थिक सत्ता आमच्याजवळ नाही. असा विचार केला की आपल्याला कळतं. रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत नेहमी देतात की हे सगळं का घडतं. म्हणजे जीव जगत हे किंवा आत्ता सांगितलं आता 3 प्रकारच्या सत्ता. तर तिसरी सत्ता ही आपण म्हणू की संतांनाच फक्त ते शक्य आहे, पारमार्थिक संतांना. पण संत ही काही डिग्री आहे का हो, एक 10 वर्षाचा अभ्यास, 10 ग्रंथ हे झालं की झाला संत माणूस, असं नाही आहे. की पारमार्थिक सत्ता येण्यासाठी सगळीकडे ईश्वर दिसला पाहिजे. अशा प्रकारचा विचार संतांजवळच दिसू शकतो आपल्याला. म्हणून त्यांच्या संघात आपल्याला राहायचं आहे. तर रामकृष्ण परमहंस आहे की यासाठी दृष्टांत देतात की आपण सगळेजण कसे आहोत, त्रिगुणाने भरलेलो आहोत. आपण काही वाईट आहोत असा आपला दावा नाही आहे किंवा असं आपल्याला काही कमीपणा घ्यायचं कारण नाही आहे. आपण सगळे अगदी चांगले सात्विक गुणाचे आहोत. निदान ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या काहीतरी ग्रंथाचा अभ्यास करतो, ऐकतो, तेव्हा तर नक्कीच आपल्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याच राजस किंवा तामस विचार येत नाहीत. आपण सात्विकच असतो, अगदी बरोबर आहे. पण तरी देखील आपण सत्वरज तमाने भरलेलो आहोत. म्हणून मग रामकृष्ण आपल्याला सांगतात की याचा परिणाम कसा होतो किंवा आपल्याला जे गुणातीत झाल्याशिवाय ही पारमार्थिक सत्ता आपल्याला कळणार नाही. ईश्वर संकल्पना काय आहे ती कळणार नाही. सात्विकतेत सुद्धा अडकून चालणार नाही. ते दृष्टांत असा देतात की एक वाटसरू आहे आणि जंगलाच्या रस्त्याने या गावातून त्या गावात चाललेला आहे. आणि थोडं संध्याकाळ झाली आहे, वेळ काळोख पडायला लागला. अगदी जलद गतीनं पाय टाकतो आहे की आपल्याला आपल्या गावाचा रस्ता मिळाला पाहिजे आणि म्हणून जातो आहे. पण त्याचं दुर्दैव आड आलं आणि 3 चोरांनी त्याला पकडलं. आता जंगलामध्ये असणाऱ्या चोरांना काय, तुमच्याजवळ असणाऱ्या त्या ज्या काही वस्तू आहेत त्या हव्या होत्या. यांनी बिचाऱ्यांनी सगळं देऊनच टाकलं की उगाच मारामारी जीव घेण्यापेक्षा घे बाबा तुम्हाला काय घ्यायचं आहे ते. म्हणून त्यांनी खरं सगळं त्याच्याजवळ काय होतं पैसा अडका तो सगळा
चोरांना देऊन टाकला. पण तरीसुद्धा त्या 3 चोरापैकी एकाने त्यांना चांगलं झोडपून काढलंच. त्याला अजूनही असं वाटलं की हा काहीतरी आपल्यापाशी लपवतोच आहे, म्हणून त्यांनी चांगलं झोडपलं. दुसरा म्हणाला की अरे नाही, त्याच्याजवळ जे होतं ते आपल्या सगळ्या चीजवस्तू आपण काढून घेतली आहेत, तर आता काय आपण त्याला झोडप्या नको, राहून देतो, आता बरंच मारलं आहे त्याला, जाऊ दे. तिसरा होता तो मला नाही नाही असं नको करूया, आपण त्याच्या चीजवस्तू पण काढून घेतलेत, मारला आहे पण त्याला, तर आपण निदान काही जंगलाच्या बाहेरचा रस्ता त्याला दाखवूया, त्याचा तो बघेल कसं जायचं काय करायचं, असं तिसरा म्हणतो. आणि मग ते त्या रस्त्याला लावून देतात त्याला. हा म्हणतो जाऊ दे, जीव तर वाचला, म्हणून तो बिचारा बाहेर पडतो. रामकृष्ण पुढे म्हणतात तो जो वाटसो ना ते आपण आहोत, आणि हे जे 3 आहेत ना हे सत्व रज तम आहेत. तर आपला जो तमोगुण आहे ना तो आपल्याला असा सारखा मधून झोडपून काढतो. दुसरा जो आहे ना तो असं जरी झालं तरी आपल्यासाठी काही सामोपचाराने काही करणार नाही आहे. आणि तिसरा सत्वगुण जो आहे, रजोगुणाला पण आवडतंच ना सगळं रजोगुणात राहायला, सत्वगुण जो आहे तो मार्ग दाखवतो, पण म्हणून घरी नाही नेऊन सोडत. जंगलाचा मार्ग, जंगलातून बाहेर कसं जायचं एवढाच दाखवतो. आपण ज्याला असं आत्ता म्हटलं सुरुवातीला की आपण सगळे सत्वगुणी आहोत, तर आपण फक्त सीमेवर आलो आहे, अजून आपल्याला सत्वगुणाच्या अतीत जायचं आहे, ते आपल्याला साधलंच नाही आहे. जे काही आपल्याला पारमार्थिक सत्ता मिळवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. आपण स्वतःला सत्वगुणी म्हणतो आहोत किंवा सत्वगुणी आपण आहोतही, आपण शक्यतो आपल्या मनामध्ये कुणाहीबद्दल वाईट विचार यावा असं आपण वागत नाही, करत नाही. चुकून दुर्दैवाने आपल्या मनात वाईट कुणाबद्दल विचार येतो, तो झटकून टाकतो आपण की मला काय करायचं आहे, कशाला आपण एखाद्याबद्दल वाईट विचार करायचा, होऊ दे त्याचं पण चांगलं होऊ दे असं आपण म्हणतो. एखादा वाईट वागला, इतपत आपली मजल गेली आहे, एखादा वाईट वागला तरी आपण म्हणतो सुधारेल कधीतरी, आपण कशाला त्याचं वाईट होईल असं म्हणायचं, असं आपण म्हणतो. इथपर्यंत म्हणजे त्या तिसऱ्या गुणापर्यंत आपण आलो आहे, पण आपण पोचलो नाही डेस्टिनेशनला. तर ते जे आहे ती पारमार्थिक सत्ता आहे. म्हणून रामकृष्ण सांगतात की आपण सत्वरच्या तमात अडकलो आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अगदी सत्वगुणी जरी माणूस झाला आणि अगदी तर आपण त्याचं वर्णन करतो की हा स्वर्गात जाणार, पण स्वर्गातसुद्धा पुण्यकर्म संपलं की परत यायला लागतं ना. त्यामुळे तिथेच वैकुंठी जाणं किंवा जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं हे व्हायला पारमार्थिक सत्ता यावी लागते. म्हणून आपल्याला हा दाखला दिला की आपल्या लक्षात येईल. तमोगुण आपल्याला चांगलाच मार देतो, रजोगुण आपल्याला परमार्थाच्या क्षेत्रात जरी आपण असलो तरी प्रपंचाला बांधून ठेवतो. आता आपण बोलता बोलता म्हणालो की 9ची ना आमची जरा जेवणाची वेळ असते. आता ज्याला ऐकायचं आहे त्याने आठवड्यातून एकदा वेगळं सकाळी 9च्या आधी जेवून घ्यावं ना. ज्याला खरंच हे करायचं आहे तर आम्ही प्रपंचाला बांधलेलो असतो. मी मराठा काका नेहमी उदाहरण सांगायचं आहे की अहो मुलं मोठी झाली तरी संध्याकाळी आया म्हणतात ते ऑफिसमध्ये तो यायच्या आधी मला घरी थांबायला लागतं. अरे काय तुला जर यायचं आहे ते प्रवचनाला तर ठेव ना तिथे, त्याचं काय नाश्ता चहा थर्मास असतात घरात, करून ठेव नसतं त्याला करता येतं. नोकरी करणाऱ्या मोठ्या झालेल्या मुलांसाठी आपण आपला परमार्थ आड का आणायचा, तर हे सगळं आपल्याला कळतं. पण रजोगुणी होत ना आपण, त्यामुळे आपल्याला प्रपंच बांधून ठेवतो. दुसऱ्या लुटारूसारखा तो पहिला तर बेदम मारतोच. आपण तमोगुणच आपल्याला आवडतो. आपण म्हणतो की येत आहे ना यूट्यूबवर, आत्ता मला सिरियल बघू दे, मी यूट्यूबवरती बघेन. ही सिरियल काही मला परत तो एपिसोड गेला की मला कळणार नाही. त्यामुळे मला तमोगुणीच आहे मी, तर तेच मला आवडतं. कळत असलं, काल आपलं झालं की कळत असलं तरीसुद्धा सकाळी उठताना एक 10 मिनटं, अजून एक 10 मिनटांनी उठूया. आणि मग ती 10 मिनटाची किती मिनटं होतात आपल्याला अनुभव असतोच. त्यामुळे मुळात तमोगुण आपल्याला बेदम ठोकतोच, नाहीच प्रगती करून देत. रजोगुण आपल्याला असं प्रपंचाला बांधतोच आणि सत्वगुणसुद्धा मर्यादेपर्यंतच आपल्याला नेतो. पुढला जो सगळा प्रवास आहे ब्रह्मापर्यंत जाण्याचा, परमात्म्यापर्यंत जाण्याचा, तो आपल्याला संतांशिवाय घडत नाही. तेव्हा ती पारमार्थिक सत्ता संतांना मिळते असं आपल्या लक्षात येईल. आता मग आपल्याला आता निवडायचं आहे, या परब्रह्माकडे जाण्याच्या रस्त्याला आपल्याला जायचं आहे, म्हणून आपला प्रयत्न चाललेला आहे. तर ते आपल्याला सांगतायत संत मंडळी की तुझा रस्ता तू निवड. सद्गुरू काय, संत काय आपल्याला सुचवणार, पण पुढला रस्ता आपल्यालाच जायचा आहे. तिथपर्यंतचा रस्ता सद्गुरू कदाचित बोट धरूनसुद्धा आपल्याला नेतात, पण नंतरचा जो प्रवास आहे सत्वगुणाच्या अतीत, आपण जंगलाच्या बाहेर आलो आहे पण अजून घरी नाही पोचलो, तो जो मार्ग आहे तो आपण शोधायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला कर्म, ज्ञान, भक्ती, योग सगळे मार्ग दिलेले आहेत. जो आपल्याला आवडेल त्या मार्गाने आपल्याला जाता येतं.
उपयोग होतो, सत्वगुणाचा उपयोग होतो, नाही असं नाही, परंतु पारमार्थिक सत्ता प्राप्त होण्यासाठी एवढं पुरत नाही. मग आपल्याला समर्थ सोपं सोपं करून सांगतात की हे कठीण आहे, कठीण आहे, मग आपण तो मार्गात जाणारच आहे. एखादी गोष्ट फार कठीण असते की आपण पडतच नाही त्यात. मला गणित विषय आवडत नाही, म्हणजे 10वी झालं की ती मुलं गणिताकडे बघत पण नाही, असं आपलं होईल की बाबा हे काय जमत नाही ना, जाऊन दे, बाकी पुष्कळ गोष्टी आपल्याला करायला आहेत आणि आयुष्य कमी आहे, हो मग राहूनच जाईल ना, हे मिळालं आहे ना नरदेह, आपण या पण गोष्टी करून घेऊया, असं मनात आलं तर काही चूक नाही आहे. म्हणून मग समर्थ आपल्याला सोपं सोपं करून लागलं की सुरुवात कशी करा, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक दिसणाऱ्याला समजा भगवंतच आहे. काही नाही, असं बसलो आहे छानपैकी बाल्कनीमध्ये खुर्चीत, अगदी शांत बसलो आहे, हातात चहाचा कप आहे, एखादी चिमणी येते, त्या तगरीच्या झाडावर बसते आहे, त्याच्यातला मध खाते आहे, ईश्वर रूप बघा. लगेच आपल्याला एक वेगळ्या आनंदाकडे सृष्टी नेते. सगळीकडे ईश्वर बघा. अहो गजानन महाराजांच्या ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाहतो की पंक्तीतली शीत, त्याच्यात भगवंत दिसल्याबरोबर बदल झाला की नाही. नाही तर आपण असं आपल्याला कितीतरी वेळा दिसतं, आपण रस्त्याने जाताना कचरा गोळा करणाऱ्या बायका आपल्याला दिसतात, त्याच्यात काय त्या निवडतात, प्लास्टिक बाजूला करतात, किती किती घाणघाण कामं त्यांना करावी लागतात, आपल्या अंगावरती काटा येतो, पण आपण दुर्लक्ष पुढे जातो. कचऱ्याची गाडी असली आपण पटकन तो रस्ता पार करायला, मग हे सगळं मग आपल्याला त्या क्षणाला आठवायचं की जे जे देसे दे भूत तेथे मानिजे भगवंत, ती पण माणसंच आहेत, अशा प्रकारचं काम करतायत, आपला कचरा स्वच्छ करतायत, रस्ते स्वच्छ करतायत, ते पण ईश्वर आहेत. अशा विचार मनात आणायला सुरुवात करायचे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. दुसरं आपल्याला सांगतात समर्थ, पांडुरंगाची मूर्ती समर्थांना दिसली आणि समर्थांना ते पांडुरंगाच्या जागी रामच दिसला. आपल्या सगळ्यांना अभंग माहिती आहे, त्यामुळे सगळीकडे तर एकच एक देव आहे. ते काय केले धनुष्य बाणं असा कमरेवर हात ठेवून काय बसला आहे, असं समर्थांनी पंढरपुराला विठ्ठलाच्या समोर गेले, त्यांना रामच सगळीकडे दिसला. तसं ते म्हणतात की हे विश्व सगळं आपल्याला राममय, विठ्ठल मूर्ती जो काय आपला देव असेल तसं आपल्याला दिसलं पाहिजे. सगळीकडे ईश्वर दिसला पाहिजे, म्हणजे सगळीकडे ती मूर्ती आपल्याला दिसली पाहिजे. जसं समर्थांना सगळीकडे राम दिसला तसं आपल्याला सगळीकडे ईश्वर दिसला पाहिजे, तर कळेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं म्हटलं जातं की सगळं जग जे आहे. आता व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला 100% उपयोगाला नाही पडत, ही गोष्ट खरी आहे. आपण म्हणायला ठीक आहे, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. सगळ्या विश्वामध्ये नारायण भरलेला आहे, तर विश्वामधली सेवा करणं म्हणजे भगवंताची पूजा करणंच आहे, तर ती करावी. समर्थांच्या चरित्रामध्ये आपल्याला याचं उदाहरण मिळतं. चाफळचं जे राम मंदिर झालं, ती राम मंदिर स्मशानाची जागा दिली होती. आता ती नाकारली होती ना लोकांनी की इथं कुठे मंदिर हे करायचं, ही जागा काही चांगली नाही आहे. समर्थ म्हणाले काही नाही, आपण करून घेऊ चांगली जागा. जी जागा मिळाली ती, कारण सगळीकडे जर ईश्वर आहे तर ह्या जागेच्या धुनी काळात पण ईश्वरच आहे ना, त्यामुळे ही जागा वाईट असं मानायचं काहीच कारण नाही, इथे पण आपण करू शकू. आणि मग समर्थाने बरं माणसं कामाला यायला तयार नाहीत, हा पण अनुभव सगळ्या संतांना आला बरं का. चांगली मंडळीसुद्धा, जसं ज्ञानेश्वर माऊलीनं समाजाने त्रास दिला, अगदी त्यांच्या गावामध्ये सुद्धा त्यांना कोणी भिक्षा घालायला तयार नव्हतं बिचाऱ्यांना. अशा गोष्टी सगळ्या संतांना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे समर्थांनासुद्धा जवळपासच्या गावातली लोकं मदतीला येईनात, मग त्यांनी दूरची लोकं आणली आणि सगळ्या जमातीतली लोकं आणली. समर्थांना म्हणू देत, लोक दोष देऊ देत, परंतु समर्थांनी सगळ्या 18 पगड जातीतले मांग जातीतल्या लोकांना समर्थांनी आणलं मंदिर बांधायच्या कामाला. दगड फोडणाऱ्या पाथर वटानं समर्थांनी आणलं मंदिर बनवण्याच्या कामाला. आणि ते मंदिर, त्या सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, त्यांच्या हाताने हे मंदिर होतं आहे. आणि मंदिर पुरं झाल्यावर समर्थांनी या सगळ्या लोकांमध्ये राम आणि सीता पाहिले आणि त्यांना सगळ्यांना काय त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सत्कार समारंभ त्यांचा केला असं दिसतं. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की संतांची जी दृष्टी आहे, ज्याला आपण प्रातिभासिक सत्ता म्हणतो, पारमार्थिक सत्ता म्हणतो, ती दृष्टी त्यांची कशी होती, तर अशी त्याला सगळीकडे ईश्वर दिसलं. मुंडकोपनिषदामध्ये एक महर्षी अंगिरा आणि शौनक यांचा संवाद आहे. आपल्याला आपलं आपटे भाऊनी पूर्वी शिकवलेत ना उपनिषदं, त्यामुळे हे शब्द आपल्या कानावर आहेत आणि त्यामुळे माहिती आहे आपल्याला. तर ह्या संवादामध्ये त्यांनी असं केलं, त्यांनी सांगितलं की परब्रह्मानी ह्या सगळ्या याची निर्मिती केलेली आहे. आपण पण म्हणतो की ह्या सगळ्या सृष्टीची, विश्वाची निर्मिती कोणी केली, तर म्हणे ब्रह्मदेवाने केली. मग ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं,
तर ते परमात्म्याने निर्माण केलं असं आपण सांगतो. तर या परमात्म्याने ही सगळी ब्रह्मदेवाची निर्मिती केली. यांनी काय केलं, ब्रह्मदेवाने निर्मिती काय, आपला पुत्र जो अथर्वा होता यालाही ब्रह्मविद्या शिकवली. या मग महर्षी अंगिरसानी ही ब्रह्मविद्या आपल्या मुलाला शिकवली. आणि मग त्या अंगिरसाला हे सगळं परमात्मा म्हणजे काय वगैरे म्हणजे ब्रह्म हे त्याला कळलं. मग त्यांनी अंगिरा म्हणजे पुढल्या पिढ्यांमध्ये ते येत गेलं. मग त्यांनी सत्यवहाला शिकवलं, मग अंगिरा ऋषीला शिकवलं. आणि ह्या अंगिरा ऋषीकडे हा शौनक आला. आणि शौनक हा अनेक ऋषींचं एक कुळ चालवत होता. म्हणजे त्याचा जो आश्रम होता त्या आश्रमामध्ये अनेक मंडळी होती. त्याचं वर्णन करतात 28,000 ऋषी या शौनकाच्या आश्रमात होते. आणि ह्या शौनकाला हे तो त्या ऋषिकुळाचा अधिपती होता, प्रमुख होता. त्यामुळे त्याला या शौनकाला ब्रह्मविद्या शिकायची होती म्हणून तो अंगिराकडे आला होता. आणि दोघांच्या संवादातून ही ब्रह्मविद्या त्याला शिकवली जायची होती. आता ब्रह्मविद्या म्हणजे काय, आपल्याकडे मिळतं ना, क्लासला जाता येतं ब्रह्मविद्येच्या. ती ब्रह्मविद्या काही पुरेशी नाही आहे. तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की 4 वेदांचा अभ्यास करायला लागतो, 6 वेदांगांचा अभ्यास करायला लागतो. आता 4 वेद आपल्याला माहिती आहेत, पण 6 वेदांगांचा पण म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष असे 6 वेदांग आहेत. 4 वेदांचा पण अभ्यास करावा लागतो आणि या 6 वेदांगांचा पण अभ्यास करावा लागतो. या सगळ्या अभ्यासाला अपरा म्हणतात. मग करायचा हा सगळा अभ्यास, पण यांचं ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान नाही आहे, पण याचं ज्ञान घ्यायला लागतं. त्याला अपरा ज्ञान असं म्हणतात. परा वेगळी, अपरा वेगळी. हां, त्यामुळे हे ज्ञान घ्यायचं. शौनकाला ते सांगितलं की हे सगळे तुला ग्रंथ अभ्यासाला लागते. आणि मग म्हणजे आता हे जे सगळं ज्ञान आहे हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या मार्फत आपल्याला मिळणारं असतं. आणि मग हे ज्ञान घ्यायचं, पण तरी देखील परब्रह्म नाही. परब्रह्माचं ज्ञान ही परा ज्ञान आहे. आणि या सगळ्या ग्रंथांचं ज्ञान हे अपरा आहे. पण परा कळण्यासाठी अपरा करावं लागतं. अजून सोप्या भाषेत सांगते, निर्गुण निराकार भगवंत कळण्यासाठी सगुण पूजा करावी लागते. तसं या 10 ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. हे नाही हे सांगायला आधी हे काय आहे ते सांगायला लागतं. मग जे परा आहे ते आपल्याला कळेल. त्या परब्रह्म ही खरी आत्मानुभूती आहे, ही अनुभूती आहे, ही समजून घेण्याची गोष्ट आहे, ही ज्ञानाची गोष्ट नाही. म्हणजे 10 ग्रंथांचा या वेद आणि उपांगांचा अभ्यास केल्यानंतर हे म्हणजे परब्रह्म नाही हेच सांगणार आहेत, पण तरी ते शिकावं लागतं असं म्हणतात. शंकर अभ्यंकरांची गीतासागर नावाचं पुस्तक आहे. या गीतासागरमध्ये त्यांनी एक ब्रह्मानंद कशाला म्हणतात, आपण म्हणतो ना आपल्याला काय आहे, आपल्या व्यावहारिक दुनियेतला एखादा आनंदाचा क्षण असतो त्याला पण आपण ब्रह्मानंद म्हणतो. किंवा एखादा छान चांगलं चाललेलं आहे आणि डुलकी लागली आहे, काय ब्रह्मानंदी टाळी लागली. तेव्हा आपल्याला ब्रह्मानंद काय आहे तो माहिती आहे खरं म्हणजे, पण खरं ब्रह्मानंद काय तर एक गणित सांगितलेलं आहे, आनंदाचं गणित. आनंद मोजायचा कशाला आनंद म्हणतात आणि तो ब्रह्मानंद कुठल्या कसा मोजायचा ते आता आपणच ठरवूया. ते म्हणतात समजा एखादी व्यक्ती तरुण आहे, छान वेदाध्ययन पूर्ण झालेली आहे, लहान वयामध्ये वेदाध्ययन केलेली आहे ती व्यक्ती. त्यामुळे त्यांनी सगळ्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं आहे, सगळ्या विद्या कला आत्मसात करून घेतलेल्या आहेत, अगदी सद्गुरूंची सेवा त्यांनी केलेली आहे. सगळं जे चांगलं आपण म्हणतोय ना ते सगळं त्याच्याजवळ आहे. सगळी जी काही पृथ्वी किंवा पृथ्वीवरील सगळ्या प्रकारचं धन आहे ना त्या धनाचाही त्याला लाभ झालेला आहे. म्हणजे कलाविद्या तर आहेतच, पण त्या कलाविद्यांच्या सहाय्याने सगळं ऐश्वर्य पण त्याला प्राप्त झालेलं आहे. सगळं त्याला अनुकूल आहे, काही त्रुटी नाहीच त्याच्या जीवनामध्ये. याला मनुष्यानंद म्हणतात. आता आपण तपासूया आपल्याला हा सगळा आनंद मिळाला आहे का, तरुणपणी आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत का. सत्तापण आहे, ऐश्वर्य आहे, पैसा आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे, सर्व प्रकारच्या विद्या कला आहेत. हा मनुष्यानंद आहे. त्याच्या 10 पट गुणिले 10 गंधर्वानंद आहे. त्याच्या 100 पट, आता एक वाढणार आहे शून्य, त्याला 100 गुणलं की देव गंधर्वानंद आहे. त्याला आणखीन 100 गुंतलं की पितरानंद आहे. आपल्या पितरांना आनंद आपण वर्षातून एकदा आपलं त्यांचं स्मरण करायचं. त्यांना काहीतरी वेळच नसतो जेवायला वगैरे, कारण आपल्याला रजा नसतात. मग आपलं काहीतरी खिचडी बिचडी दूध द्यायचं,
कॉफी द्यायची, दक्षिणा द्यायची की आपली पितरांचं स्मरण करून झालं. पण हा पितरांना आनंद द्यायचा केव्हा, तर इतक्या पटीने मनुष्यानं, आधी मनुष्यानंद मिळताना मारामार, त्या मनुष्याचं एवढे पट, तेव्हा तो पितरानंद, त्याला गुणिले 100 की कर्मदेवानंद, त्याला गुणिले 100 की देवांना होणारा आनंद. तिथे शब्द देवानंद वापरला आहे, पण मला बोलायला जर धाडस नाही झालं म्हणून ते देवांना मिळणारा आनंद. त्याच्या गुणिले 100 देवांचा राजा जो इंद्र, त्याचा आनंद. त्याच्या गुणिले 100 याचा आनंद, ब्रह्मदेवाचा आनंद. आणि त्याच्या गुणिले 100 विराट पुरुषानंद. आणि त्याच्या गुणिले 100 ब्रह्मानंद. आता ब्रह्मानंदी टाळी वाजणाऱ्याचं काय काय होतं आपण विचार करू शकतो. तर गमतीचा भाग आहे हे सगळं. त्यांच्या पुस्तकामध्ये वाचल्यावर मला जरा बरं वाटलं की आनंदाची आपली संकल्पना काय, आपण किती छान आहोत. मी तर म्हटलं हे सगळं वाचल्यावर म्हटलं नाही आपलं बरं चाललं आहे. आपण किती छोट्या छोट्या गोष्टीत किती छान आनंद घेतो. नाही आपल्याला छान वाटतं आनंद की छानपैकी 2 गुलाबाची मस्त फुलं आली, आहा काय छान आहे. किती आपल्याला आनंदाच्या किती किती गोष्टी रोज दिवसभरामध्ये आनंद आपल्याला मिळतात. कशाला पाहिजे या भानगडीत पडायला, ब्रह्मानंद मिळायचं तेव्हा मिळेल. आपला रोजच्या जीवनातला आनंद घ्यायला हा काढत आहे. मग आपण त्याचा फक्त किंचित बदल करायचा की त्या सगळ्यामध्ये ईश्वर पाहायचा. या सगळ्या आकड्यांमध्ये शिरायचं नाही. त्या ब्रह्मानंदापर्यंत आपण जाऊ की नाही, तर ह्या आकड्यांमध्ये शिरल्यावर नाहीच जाणार. मग आपला जो आनंद आहे त्या आनंद ज्या कारणाने आपल्याला मिळतो आहे तिथे आपण समजायचं की तिथे ईश्वर आहे. त्या गुलाबाच्या फुलात ईश्वर आहे, त्या लता मंगेशकरच्या गाण्यात ईश्वर आहे, त्या छानपैकी केलेल्या पदार्थात ईश्वर आहे, सगळ्यामध्ये ईश्वर आहे. असा विचार केला की आपलं काम झालं. समर्थाने ब्रह्मज्ञान जाणणारे त्यांना ब्राह्मण म्हटलं या समासामध्ये. आणि इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी दासबोधामध्ये ब्राह्मण शब्द आला आहे त्या ठिकाणी तो जातीवाचक शब्द नाही, हे आपण पक्क लक्षात घ्यायचं. ब्रह्म जाणणारे ते ब्राह्मण, ह्याचं हे ब्रह्माचा अर्थ म्हणजे तुम्ही आम्ही ब्राह्मण नाही आहोत, आपण तसे शूद्रच आहोत. जे यंत्राशी काम करणारे ते शूद्रच आहेत, आपण काही ब्रह्म जाणणारे नाही. हां, त्या ब्रह्म जाणावं अशी इच्छा असणारे जरूर आहोत, म्हणजे मुमुक्ष या गटात आहोत, मोक्षाची इच्छा असणारे आहोत, पण आपण काही ब्रह्मज्ञानी नाही. म्हणून समर्थांनी जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांना ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. 24व्या ओवीमध्ये स्पष्ट अगदी डेफिनेशन दिलेली आहे. पण त्याबरोबर आपण एक लक्षात, चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पहिलं पार पावती नामे, असं पण आपल्याला खात्रीने सांगितलं आहे की ब्रह्मज्ञानी नाही म्हणजे मग आम्ही या सगळ्या अभ्यासाचे अधिकारी नाही का, तर आहोत. चहुवर्णा नामाधिकार, सर्व वर्णाच्या सर्व जातीच्या सगळ्या मंडळींना ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. इथे कोणालाही बंदी नाही. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, लहान मोठा पण भेद नाही, जातीचा तर नाहीच. जन्माला येणारा प्रत्येकाला हा अधिकार आहे ब्रह्मज्ञानी होण्याचा. पुढे आणखीन एका ठिकाणी याच समासात, भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, कोणी असू दे. आता समर्थांनी 350 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे समर्थांनी आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्याचा उल्लेख त्यांचा लेखनामध्ये येणं स्वाभाविक आहे. ते मिळाले असू दे, कोणी असू दे, महार चांभार कुठल्याही जातीतला असू दे, त्याचे राखावे अंतर या नाव भजन. भक्ती म्हणजे काय, त्याचं मन जाणावं, त्याचं मन जाणावं, त्याचं अंतर जाणावं, त्याच्या मनात काय आहे. कोणी असू दे, जातीने कोण आहे याचं काही महत्त्वाचं नाही. जातीने कोणीही असला तरी देखील त्याच्या अंतरंगामध्ये, त्याच्या मनामध्ये जर भगवंताबद्दलचा भाव आहे तर तो जाणावा, तो भाव जाणून लक्षात घ्यावा. सगळ्या संतांनीच आहे. नाथांनी म्हटलं, एका जनार्दनी पूर्ण ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. जनार्दन स्वामींचा उल्लेख करून ते म्हणतात की जो ब्रह्म जाणकार आहे तो ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचे तीर्थ जे नर सेविती, हरिहर येती वंदावया. ब्रह्म जाणणाऱ्यांना लोक वंदन करायला येतात. आता काय होतं, याच ओव्यांचा आधार घेऊन लोक संतांवरती टीका टिप्पणी करतात की समर्थांनी म्हटलं आहे ब्राह्मणाचे तीर्थ घ्यावं. नाही, ब्रह्म जाणणाऱ्या संत मंडळींच्या पायाशी यावं असं समर्थ आपल्याला सांगतात. त्या ब्राह्मण शब्दाचा अर्थ अगदी पक्का लक्षात घ्यायचा की समर्थांचा काय, नाथांचा काय, या ब्राह्मण शब्दामागे वेगळा अर्थ आहे. ब्राह्मणाचे तीर्थ ज्या नरा मस्तकी सायुज्यता मुक्ती पाय लागो. आपण आपोआपच सायुज्य मुक्तीकडे जाऊ. संतांच्या सहवासात गेल्यावर काय कमी आहे असा त्याचा अर्थ. पण ह्या समासाचा अभ्यास करताना आपल्याला एक समर्थावर टीका होणारा हा शब्द आहे, त्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. माऊलींनी आपल्याला हे विश्वाची माझे घरं म्हटलं, त्यामुळे माऊलींच्या मनामध्ये तर सगळ्या
सगळ्यांभोवती ईश्वर ही संकल्पना होतीच. लहान वय हो तरीसुद्धा हे बरोबर कळलं आहे. अनेक जन्मांच्या अभ्यासही लक्षात आला आहे की सर्वांमध्ये त्रास देणाऱ्यांनासुद्धा त्यांना ईश्वररूपच ते दिसले. आपल्याला त्रास देणाऱ्यांना काही आपण चांगलं म्हणणार नाही, पण माऊलींच्यांना आपल्यावरला हाच फरक आहे. माऊलींना कुणीही त्रास देऊ दे तरी देखील त्यांनी सगळ्यांना ईश्वरच म्हटलं. शमोदमस्तप शौचम संतोषम शांतिराजवम. आता हे जे सगळे जे शम दम तप ह्या सगळ्या गुणांचा, दैवी गुणांचा विचार केला ना तर आपल्याला कळतं की ब्रह्मप्रकृतीकडे नेण्यासाठी या सगळ्या 26 गुणांचा आपल्याला लागणार आहे. बरं, हे 26 गुणं जन्मतः भगवंताने आपल्याला दिले नाहीत असं नाही की आपल्याजवळ सगळं आहे. सगळं शम दम तप ते आपल्याला वाढवायचं आहे, ते फक्त आपण करत नाही, आपण दुसऱ्या मार्गाला जातो असं होतं. तर ही जी 10 लक्षणं आपल्याला सांगतात या 10 लक्षणांनी युक्त त्याला ब्राह्मण म्हणायचं. म्हणजे ब्राह्मणाची डेफिनेशन मगाशी आपण असं केली की या 10 ग्रंथांचा, वेद आणि वेदांग या ग्रंथांचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे तो ब्रह्म जाणणारा असं म्हटलं. आता ते आपल्याला सांगतात की शम दम तप शौच शांती संतोष आर्जव प्रेम हे 10 गुणं दिलेत. या 10 गुणांचा विचार करणारा जो आहे, दया आहे, सत्य आहे, या सगळ्यांचं म्हणजे आपण ना खरं 10 गुण काय 26 गुणं जे दैवी लक्षणं आहेत 16व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले ते सगळे दैवी गुणांचा विचार जो करतो त्याला आपण त्या सगळ्या लक्षणांनी युक्त असणारा त्याला ब्रह्म जाणणारा म्हणायचं. कारण ब्रह्म म्हणजे काय आपल्याला माहीत नाही ना, त्या ब्रह्म जाणणारा कोण, तर मग त्याची लक्षणं पाहिजे. थोडक्यात आपण असं म्हणूया की ज्यांना संत ही पदवी मिळालेली आहे ना ही सगळी ह्या लक्षणांनी युक्त असणारी मंडळी आहेत. म्हणून माऊलींनी आपल्याला म्हटलं, समर्थांनी म्हटलं आहे रामी मिनले असो नीच याती. कोणीही नीच यातीतला असू दे पण तो रामाशी जुळला गेला आहे ना त्याच्या चरणाची वंदीनं मी माती, त्याच्या पायाची माती मी मस्तकाला लावे असं समर्थ. जो रामामध्ये रंगला आहे, रामाला ज्यांनी मानलं आहे त्याच्या पायाची माती मी माझ्या डोक्याला लावेन असं सर्वांभूती परमेश्वर बघण्याचं समर्थन. म्हणजे आपल्याला सगळ्यांना ते कळवळून हेच सांगतात की सर्वांभूती परमेश्वर पहा की आपलं काम झालं. समर्थाने आणखीन तत्कालीन ज्या काही परंपरा रूढी होत्या त्याच्यावरती पण चांगले ताशे होते. म्हणजे ऐसे कसलेले सोवळे शिवता होत असे ओवळे, की हे कसलं तुमचं सोवळं हात लावला की ओवळा. या सोहळ्याला काय अर्थ आहे, त्या सोहळ्याचा अर्थ असा की त्याला स्पर्श केल्यावर सगळे चांगले झाले पाहिजे. तर इथं उलटंच जवळ सोहळ्यावरचा हात लावला की तो ओवळा झाला असं नाही. पण समर्थाने अगदी त्यावेळेच्या ज्या काही परंपरा होत्या चुकीच्या त्या सगळ्यांवर चांगलेच ताशेरे मारलेले आहेत. म्हणजे जन्माने एखाद्या ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलेला पण जर का बुद्धीपासून जेवला असला तर त्याला समर्थाने सगळं झोडपूनच काढलेलं आहे. त्यांना हे काही मान्यच नाही. अर्थात ते समर्थच करू जाणे. समर्थांच्या वेळेला सगळ्या जाई समर्थांका एक योगी कोल्हाटी होता. मी कदाचित बोलले पण असेल की दोरीवरती चालणारं का हे करणारा, खाली ढोल वाजला की त्याच्या तालावर दोरीवरून चालणार, त्याच्यावर पैसे कमावणारा. पण त्या कोल्हाट्याला बघून समर्थांच्या लक्षात आलं की हा एकाग्रचित्त होऊ शकतो, दोरीवरून चालणारा आहे म्हणजे त्याचं जराही अनुसंधान बिघडत नाही म्हणूनच तो चालू शकतो. अनुसंधान गेलं की गडबडेल. याला जर आपण ध्यानमार्ग शिकवला तर हा चटकन प्रगती करेल. आणि समर्थांनी योगी कोल्हाटे असं त्याला म्हटलं आहे. अनेकदा या योगी कोल्हाट्याला त्यांनी तर ध्यानाला लावलंच आणि अनेकदा काही प्रश्नांची उत्तरं आपण बरोबर ते त्या योगी कोल्हाटीला विचारायचे असे उल्लेख सापडतात. इतके सगळ्या आपण एक देहाजी गाव होतं तिथला एक पाटील होता. त्या पाटलालासुद्धा समर्थांनी त्या एकमेकांच्या गावामध्ये काही दुफाया होत्या पण त्याच्याजवळ असणारं कर्तृत्व त्याच्याजवळ असणारी शक्ती त्यांनी लक्षात घेतली आणि त्या पाटलाला समर्थांच्या सैन्याला लावून दिलं आणि तिथे त्याची एवढी प्रगती. असं लक्ष असायचं समर्थांचं कुठल्या जातीतला आहे कुठल्या त्याच्याजवळ कोणते गुण आहेत ते हेरायचे. आणि त्याला दत्तून हवी होता आणि त्या दत्तून हव्याजवळ जे काही होतं ते पाहिलं समर्थाने आणि त्याला म्हणाले की तुला रामनाम घ्यायला पाहिजे. तर मला घेतो रामनाम व्यावहारिक गोष्टी सगळ्या सोडायला लागतील. त्यांनी क्षणभर पण विचार काय त्याची जी काही धोकटी वगैरे साहित्य होतं दहाव्याचं सगळं फेकून दिलं पाण्यात. मला काही नको आजपासून बंद फक्त रामनाम. त्यामुळे समर्थांनी अशी किती माणसं भोवती गोळा केली होती आणि त्यांनी ह्या मार्गाला त्याच्यासाठी जात हा विषय नव्हता. ब्राह्मणालाच यायचं आणि ब्राह्मणच फक्त प्रगती करू शकेल असं नाही. कुठल्याही घरात जन्माला येऊ दे पण तो या मार्गाने पुढे जाऊ शकतो असं सांगितलं. धोंडीबा धनगराची आपण गोष्ट वाचलेलीच आहे. एक मशा महार म्हणून होता.
त्या मशामहाराला समर्थांनी रामनामाची सवय लावली होती आणि त्याला 4-4 तास पाण्याखाली बसता यायचं. पद्मासन घालून पाण्याखाली बसायचा आणि श्वास कोंडून घ्यायचा. अजिबात त्याच्या नाकातोंडात पाणी जायचं नाही. एक दिवस तो मशा पाण्याखाली गेला आणि गावात हाहाकार. लोक आली मशाला मारला समर्थांनी, दिसतच नाही आहे कुठे. एवढीशी गावं, एवढीशी वस्ती, मशाची आई होती घरामध्ये, बिचारी रडायला लागली, गेला कुठे. आणि मग लोकांनी समर्थाला धरून आणलं. समर्थांनी आईला म्हटलं थांबा जरा, आणि मग विहिरीपाशी गेले आणि मशाला हाक मारली आणि मशा शांतपणे वरती आला. कायमचा समर्थांचा सेवक झाला. आणि ती आई पण आणि गाव सगळं. म्हणजे हे काही असं नुसतं की आपल्याला गोष्टी म्हणून सांगायचे. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना परब्रह्म जाणण्याचा अधिकार आहे असं संत कळवळून आपल्याला सांगतात. पण आपण मात्र ते ऐकत नाही आहोत. तर अशा प्रकारचा विचार या ब्रह्म म्हणजे काळाने सुरुवात केली. काळाचं जे अतिदिव्य भव्य प्रकरण आहे ते बघता ब्रह्म पण तसंच आहे हे सांगण्यासाठी फक्त काळ आपल्या हाताशी धरला आणि आपल्याला ब्रह्म प्रकरणात आलं. आणि आपल्याला सगळ्यांना ती जी काही पारमार्थिक सत्ता आहे ती मिळवण्याचा समर्थांचा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न आपल्यासारख्याने करावा अशी समर्थांची इच्छा आहे. म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. पुढल्या समासामध्ये आपल्याला ब्रह्म आणि माया या दोघांबद्दलचं एकत्रित निरूपण करायचं आहे, ऐकायचं आहे. ते आपण शुक्रवारी बघूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समय्या मुची तनु हि देशकारी पडो. जय जय वीर समर्थ.